जर का हा पॅटर्न असाच राहिला तर 2050 पर्यंत 50% जी ग्लोबल पॉप्युलेशन आहे त्यांना मायोपिया होणार आहे. सतत घरात राहिल्यामुळे आणि मोबाईल बघितल्यामुळे लहान मुलांना चष्म्यांचा नंबर खूप लवकर येत आहेत. जर का चष्मा नाही वापरलं तर काय होऊ शकतो? एखाद्या डोळ्याला जर सवयच नसेल क्लिअर दिसायची तर तो डोळा आळशी किंवा लेझी आय होत जातो. आठवडाभर तुम्ही काम करता, रविवारी तुम्ही आराम करता. डोळ्यांवर पण आठवडाभर स्क्रीनचा ताण येतोय, पण रविवारी तुम्ही त्यांना आराम देताय का? ॲटलिस्ट रविवारचा दिवस स्क्रीनपासून दूर राहावा. जितकं तुमचं मोतीबिंदू पिकतं तेवढं ऑपरेशन कॉम्प्लिकेटेड होतं. इफ यू आर अबव्ह 18 कुठल्याही वयापर्यंत आपल्याला चष्मा काढता येतो. नमस्कार प्रेक्षकांनो, डोळे फक्त जग पाहण्यासाठी नसतात, तर आयुष्यातील प्रत्येक रंग, प्रत्येक नातं आणि प्रत्येक सुंदर क्षण अनुभवण्याचं माध्यम असतात. पण आजच्या डिजिटल लाईफस्टाईलमध्ये वाढलेला स्क्रीन टाईम, लहान वयातच वाढणारे चष्म्याचे नंबर, ड्राय आईज, कॅटरॅक्ट आणि व्हिजन करेक्शन यांसारख्या समस्या आता जवळपास प्रत्येक घराचा भाग बनल्या आहेत. अशा वेळी योग्य माहिती, वेळेवर निदान आणि आधुनिक उपचार यांचं महत्त्व पूर्वीपेक्षा कितीतरी अधिक वाढलंय. आज आपल्या सोबत आहेत नेत्ररोग तज्ज्ञ, कॅटरॅक्ट आणि लॅसिक सर्जन तसेच राघव आय हॉस्पिटलच्या डायरेक्टर आणि चीफ सर्जन डॉक्टर सारिका सेठिया, MS इन ऑप्थेल्मॉलॉजीमध्ये गोल्ड मेडल, DNB ॲडव्हान्स कॅटरॅक्ट आणि लेझर व्हिजन करेक्शनमधील अनेक फेलोशिप्स, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमधील सहभाग आणि अत्याधुनिक आय केअर टेक्नॉलॉजी सामान्य रुग्णांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न, हा त्यांचा प्रवास तितकाच प्रेरणादायी आहे. रुग्णकेंद्री उपचारांसोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ही त्यांची विशेष ओळख आहे. तर जाणून घेऊया डोळ्यांच्या आरोग्याविषयीचे अनेक समज, गैरसमज, आधुनिक उपचार पद्धती आणि भविष्यातील आय केअर बद्दल थेट डॉक्टर सारिका सेठिया यांच्याकडून. नमस्कार मॅडम, सर्वप्रथम स्वागत आहे आपल्या डिजिटल प्रभातमध्ये. नमस्कार. सर्वप्रथम मॅडम, तुमच्या प्रवासापासून आपण सुरुवात करूया. मेडिसिनमध्ये अनेक ब्रांचेस असताना ऑप्थेल्मॉलॉजीच का निवडली आणि आज या प्रवासात मागे वळून पाहताना त्याबद्दल काय वाटतं? डोळा हा अतिशय छोटा ऑर्गन आहे आणि तो इतका कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आहे. जेव्हा आपण सकाळपासून रात्रपर्यंत आपण जे काय करतो, ही सृष्टी बघतो, तर ती डोळ्यांमुळे आहे. इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट सेन्स ऑर्गन आपण म्हणू शकतो. आणि ह्याचा जो अभ्यास आहे किंवा सर्जरीज आहे किंवा जो ह्याचा मेडिसिन आणि सर्जिकल उपयोग आहे तो अगदी बारीक आहे. इट इज लाईक एन आर्ट आणि आय लव्ह आर्ट. सो आय हॅव बीन टुवर्ड्स आर्ट सिन्स चाइल्डहुड. तर मला ह्याच्यात तेव्हापासूनच रुची निर्माण झाली. ओके, म्हणजे एखाद्या डॉक्टरचा प्रवास समजला तर त्यांचं आरोग्य सेवेमागचं विजन नेमकं काय आहे ते देखील समजतं. खूपच सुंदर प्रवास आहे हा, किंवा जे तुम्ही सांगितलं याकडे निवडण्यामागचं जे कारण आहे ते. आणि मॅडम, आपण जर बघितलं तर गेल्या काही वर्षात ऑप्थेल्मॉलॉजीमध्ये टेक्नॉलॉजीने अनेक बदल घडवलेले आहेत. AI असिस्टेड डायग्नोस्टिक असेल, फेम्टोलेझर असेल, प्रीमियम लेन्स इम्प्लांट्स असतील, तर हे सर्व जे तंत्रज्ञान आहे, आधुनिक तंत्रज्ञानामुळे रुग्णांच्या उपचार पद्धतींमध्ये, उपचारांमध्ये नेमका काय फरक पडलाय? खरं बोललात तुम्ही. टेक्नॉलॉजी खूप ॲडव्हान्स्ड झाली आहे. सतत नवीन नवीन चेंजेस येत आहेत, ॲडव्हान्समेंट्स येत आहेत. AIचा खूप मोठा रोल येतोय सगळ्यांच्याच लाईफमध्ये. तर AI असिस्टेड सर्जरीज जे बद्दल आपण पहिली बोलूया. तर जे फेम्टो कॅटरॅक्ट सर्जरीज आहेत त्याच्यात AI इंटिग्रेशन करता येतं. म्हणजे आता जे काय आपण सर्जिकल स्टेप्स करतोय त्यात रोबोटिक कॅटरॅक्ट सर्जरी येते. जे मेजर स्टेप्स जे सर्जन म्हणून आम्ही करायचो, म्हणजे ज्याच्यात आम्ही ब्लेड्स वापरायचो, ते आता AI किंवा रोबोट करतोय. तर ह्याला आपण AI कॅटरॅक्ट सर्जरी किंवा फेम्टो असिस्टेड कॅटरॅक्ट सर्जरी हा नाव दिलेला आहे. आता AI आपण डायग्नॉस्टिकमध्ये सुद्धा त्याचा वापर करतोय. बऱ्याच ठिकाणी जसं काय गाव आहेत जिथे एवढ्या सुविधा नाही आहे, तिथे आपण फंडस कॅमेरा किंवा बरेच असे तंत्रज्ञान आहे ज्याच्याकरून आपण अर्ली डिटेक्शन करू शकतो.
गावाकडे लोकांना काचबिंदू, मोतीबिंदू, रेटिनाचे आजार ह्या सगळ्या इतक्या इझिली ट्रीटमेंट आणि डिटेक्शन अवेलेबल नसतात. तर AI मुळे हे आता शक्य झालं आहे की गावोगावी आपण लोकांपर्यंत पोहोचू शकतो आणि हे सगळे आजार लवकर डिटेक्ट करू शकतो. जर एखादा आजार वेळोवेळेत डिटेक्ट झाला तर तो प्रोग्रेस होत नाही आणि त्याची ट्रीटमेंट योग्य वेळी होते. तर पहिलं झालं सर्जिकल, दुसरं झालं डायग्नोस्टिक. हे Diagnostic. दोन्ही गोष्टी आपल्याला AI मुळे आज शक्य होत आहेत आणि त्याचा ॲडव्हान्समेंटचा उपयोगही सगळ्यांना होणार आहे. तिसरं म्हणजे तुम्ही बोललात तो प्रीमियम लेन्स. येस. प्रीमियम लेन्सेस मुळे आता इतकं शक्य झालं आहे की आपलं लांबचं, जवळचं, इंटरमिडिएट ह्या तिन्हीही विजन आपण बिन चष्म्याचा बघू शकतो. आता जेव्हा आपण मोतीबिंदू ऑपरेशन करतो तेव्हा आपल्याला जी भिंग असते ती बदलायला लागते. ती भिंग विभिन्न प्रकाराची असते, मोनोफोकल, इड ऑफ, मल्टीफोकल. तर प्रीमियम लेन्सेस जे असतात त्याच्यात मल्टीफोकल किंवा इड ऑफ लेन्सेस ह्या चांगल्या लेन्सेस आहेत. ह्याच्यात चष्मा न लावता आपण सगळं काही बघू शकतो. पण ह्याच्यात सुद्धा म्हणजे हे प्रीमियम लेन्सेस सगळ्यांना उपयोगी पडतील का, तर तसं नाही आहे. आपल्याला तुमचं विजन, तुमच्या गरजा काय आहे, तुमचं वर्क प्रोफाईल काय आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच तुम्हाला लेन्स सुचवायला लागते. एकच लेन्स सगळ्यांना फिट बसते का, तर तसं ते नाही आहे. आणि मॅडम, हे झालं तंत्रज्ञानाबद्दल. पण आजही समाजात अनेक म्हणजे जी बदलती जीवनशैली आहे ती झपाट्याने बदलते. त्याच्यामुळे लोकांच्या सवयी देखील बदलत आहेत. म्हणजे आज आपण बघितलं तर फोन, लॅपटॉप किंवा स्क्रीनशिवाय कोणाचाच दिवस हा पूर्ण होत नाही. त्याच्यामुळे ड्राय आईज असेल, डिजिटल आय स्ट्रेन असेल, या सगळ्या ज्या समस्या आहेत किंवा लहान मुलांमध्ये चष्म्याचं नंबर वाढणं असेल, या ज्या समस्या आहेत त्या वाढताना दिसत आहेत. तर एक डॉक्टर म्हणून तुम्ही याकडे कसं पाहता किंवा तुमचे अनुभव काय आहेत याबद्दलचे? एक डॉक्टर म्हणून मी म्हणेल की हे जे समस्या आहे हे पूर्ण कुटुंबाचं प्रॉब्लेम आहे. Yes. आजच्या दिवसात तुम्ही लहान मुलांना ब्लेम करू शकत नाही किंवा आजी आजोबांना ब्लेम नाही. करू शकत नाही. इक्वली सगळ्यांनी रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावी आणि ह्याच्याकडे बघावं. कारण जे आम्ही म्हणजे एक 40 किंवा 50 नंतर जे प्रॉब्लेम्स यायचे, ड्राय आईज, डोकेदुखी, डिजिटल आय स्ट्रेन, डोळ्यांचा कोरडेपणा, हे सगळ्यांचं एज ग्रुप आता कमी कमी होत चाललंय. म्हणजे अगदी 10-15 वर्षाची मुलं येत आहेत की खूप डोके दुखतंय, आम्हाला लांबचं क्लिअर दिसत नाहीये, आम्हाला सारखं डोळे चोळावेसे वाटतायत. तर आता जर आपण म्हटलं की आपण एक टियर फिल्म अनालिसिसची आपल्याकडे टेस्ट असते. नॉर्मली आपण एक 40-50 वर्षाचे जे असतात त्यांच्यावर आपण ही टेस्ट करायचो आणि त्यांची टियर फिल्मची जी क्वालिटी असायची ते अगदी आता 10 आणि 15 वर्षांची मुलांची असते. तर हा जो मेजर बदल आहे दॅट इज बिकॉज ऑफ एक्सेस स्क्रीन टाईम. आणि स्क्रीनकडून आपल्याला सुटकारच नाही आहे. म्हणजे तुम्ही कुठलंही जॉब करताय, कुठलंही काम करताय, एव्हरी वन नीड स्क्रीन ॲट सम ऑर दी अदर पॉइंट. आपल्याकडे नुसताच मोबाईल आहे का, नाही, डेस्कटॉप आहे, मोबाईल आहे, एंटरटेनमेंट पण TV आहे, डिजिटल वॉचेस आहे. म्हणजे कुठे डिजिटलायझेशन नाहीये असं नाहीच राहिलंय. तर डिजिटल यूज करा, आम्ही नाही म्हणतोय, बट इट शुड बी अ सेफ प्रॅक्टिस. लहान मुलांना वेळेवर म्हणजे त्यांना एक नियमित तुम्ही टाइम रिस्ट्रिक्शन द्या की ठीक आहे तुम्ही एक हाफ एन आवर स्क्रीन बघितलं दॅट सफिशियंट. असं नाही आहे की ते तासन तास बघतायत. डेली ते शुड डेली लहान मुलांना 1-2 तास बाहेर मैदानी खेळायला पाठवा. कारण बाहेर जेवढं ते जातील डोळ्यांची वाढ तेवढी चांगली होईल. जे नंबर येत आहेत लहान मुलांमध्ये त्याचाही खूप परिणाम झालाय डोळ्यांवर. सतत घरात राहिल्यामुळे आणि मोबाईल बघितल्यामुळे लहान मुलांना चष्म्यांचा नंबर खूप लवकर येत आहेत आणि ते नंबरही खूप फास्ट वाढत आहेत. जर आपण एक डेटा बघितला ओव्हरऑल तर मायोपिया ज्याला आपण म्हणतो, म्हणजे जे मायनसचे नंबर असतात त्याला आपण मायोपिया म्हणतो. एक 36% पॉप्युलेशनला मायोपिया आत्ता सध्या आहे. आणि एस्टिमेट असे आहेत की जर का हा पॅटर्न असाच राहिला
तर 2050 पर्यंत 50% जी ग्लोबल पॉप्युलेशन आहे त्यांना मायोपिया होणार आहे. म्हणजे जे तुम्ही उत्तर दिलं, म्हणजे सोप्या शब्दात जे उलगडून सांगितली ही समस्या, ती कदाचित प्रत्येक कुटुंबाशी, प्रत्येक घराशी रिलेट करणारीच आहे. पण आपण जर बघितलं तर अनेक असे काही मिथ्स आहेत, डोळ्यांच्या आरोग्याविषयीचे काही गैरसमज आहेत जे आपल्या समाजात रुळलेले आहेत अजूनही. जसं की चष्मा लावला की नंबर वाढतो, मोतीबिंदू पूर्ण पिकल्याशिवाय ऑपरेशनच करायचं नाही. तर हे जे काही गैरसमज आहेत ते किती धोकादायक आहेत आणि विज्ञान त्याबद्दल काय सांगतं? चष्मा लावल्यामुळे नंबर वाढतो हे अतिशय चुकीचं आहे. जर एखाद्या मुलाला दिसत नसेल आणि आपण त्याला योग्य चष्म्याचा नंबर दिला तर त्याला स्पष्ट दिसेल आणि त्याचा परफॉर्मन्सही वाढेल. शाळेत तुम्हालाही दिसेल की नोटबुक्स कम्प्लीट येत आहेत घरी. Yes. तर एखादा मुलाला चष्म्याचा नंबर असेल तर त्यांनी तपासणी करून योग्य चष्मा वापरणं हे अतिशय गरजेचं आहे. त्यांनी तुमच्या चष्म्याचा नंबर वाढणार आहे हे अजिबात खरं नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जर का चष्मा नाही वापरलं तर काय होऊ शकतो, त्याला दिसणार नाही आहे. पुढे जाऊन डोळ्यात तिरळेपणा वाढू शकतो आणि आळशी डोळा आम्ही म्हणतो. एखाद्या डोळ्याला जर सवयच नसेल क्लिअर दिसायची तर तो डोळा आळशी किंवा लेझी आय होत जातो. तर आळशी डोळाही होण्याचे चान्सेस खूप वाढतात. त्यामुळं आजकाल आपण म्हणतो की शाळेत आय स्क्रीनिंग होतं, व्हिजन टेस्टिंग होतं. ह्याच कारणांमुळे, कारण जेव्हा नंबर असतो आणि तो निग्लेक्ट होत जातो वर्षोनवर्ष तर व्हिजन कपॅसिटीच कमी होऊन जाते. मोतीबिंदू पिकल्यावरच ऑपरेशन करायचं का, तर ही खूप जुनी मिथ आहे. आता तसं काहीच नाही आहे. जितकं तुमचं मोतीबिंदू पिकतं तेवढं ऑपरेशन कॉम्प्लिकेटेड होतं. तर जेव्हा तुम्हाला वाटतंय की नाही माझ्या रुटीनमध्ये मला खूप अडचण येते आहे, मला लांबचं क्लिअर दिसत नाही आहे किंवा मला रोजच्या कामामध्ये अडचण वाटतं आहे व्हिजनमुळे, दॅट इज द बेस्ट टाईम की तुम्ही मोतीबिंदू ऑपरेशन करून घ्या. आणि जेवढ्या चांगल्या तुम्ही लेन्सेस सिलेक्ट करता किंवा चांगल्या पद्धतीची ऑपरेशन करून घेता तेवढं चांगलं तुम्हाला व्हिजन एन्जॉय करता येतं. म्हणजे त्यात सफर करून घेण्यासारखं काहीच नाही आहे. ओके. आणि बरेचदा असं असतं, म्हणजे काही गैरसमज असेही आहेत की चष्मा लागलाय, नंबर आहे, पण नाही लावला चष्मा तरी चालतं, नंबर निघून जाईल आपोआप, असंही काही काही जणांचे गैरसमज असतात. तर ते कितपत योग्य आहे, अयोग्य आहे, काय सांगाल? आता तुमच्या वयावर ॲक्च्युली ते डिपेंड आहे. जसं मी तुम्हाला बोलले की हे एखादं लहान मूल असेल त्याचं ते वाढतं वय आहे. जर डोळ्यांना स्टिम्युलस मिळतंय की हे अंधुकच दिसायचं आहे तर तो डोळा एफर्ट घेत नाही आणि ते अंधुकच विजनमध्ये हॅपी राहतो. तर त्याची तेवढी वाढच होत नाही. पण जर का तुम्ही त्याला चष्म्याचा नंबर दिला, त्याला क्लिअर दिसेल आणि त्याची वाढही अप्रोप्रिएट होईल. आता एका मोठ्या माणसाचं आपण उदाहरण घेऊ. जर का तुम्ही 20 आणि 25 तुमचं वय असेल आणि तुम्हाला चष्म्याचा नंबर असेल, आता तुम्ही ठरवलं की मी चष्मा नाही वापरणार आहे, तर तुमचा विजनमध्ये काही चेंज होणार आहे का? तर नाही. तुमची वाढ ऑलरेडी झाली आहे. जशी तुमची उंची आता वाढणार नाही आहे, डोळ्यांचीही वाढ होणार नाही आहे. तर आफ्टर 18-20 इफ यू डिसाइड की नाही आय एम हॅपी विथ दिस विजन अँड आय डोंट वॉन्ट टू वेअर ग्लासेस, दॅट इज ओके, बट नॉट ॲट ग्रोईंग एज. चष्मा वापरणाऱ्या प्रत्येकासाठी हा प्रश्न महत्त्वाचा असेल. म्हणजे चष्मा, म्हणजे एखाद्याला नंबर आहे, तो व्यक्ती चष्मा वापरतोय, तर चष्मा घालवणं पॉसिबल आहे का आणि ते कोणत्या वयापर्यंत पॉसिबल आहे? चष्मा घालवणं हे अतिशय पॉसिबल आहे आणि आत्ता एवढे टेक्नॉलॉजीज अवेलेबल आहेत की आय थिंक एज लिमिट हा प्रश्नच निघून गेला आहे. तर इफ यू आर अबव 18 कुठल्याही वयापर्यंत आपल्याला चष्मा काढता येतो. लेसिक जी शस्त्रक्रिया आहे ती 18+ आपण करतो. पण ही एक कॉमन टर्म आहे ॲक्च्युली लेसिक. लेझर प्रोसिजर्समध्ये भरपूर प्रोसिजर्स आहे जेणेकरून आपल्याला नंबर कमी करता येतो. लेसिक, PRK, स्माईल, फेमटो लेसिक, कॉन्टुरा हे सगळे वेगवेगळे टेक्निक्स आहे जेणेकरून आपण चष्म्याचा नंबर काढू शकतो. युजली ही प्रोसिजर आपण 18 ते 40 वर्षापर्यंत करतो. 40 हा नंबर का? ॲट 40 इयर्स आपल्याला काय होतं की आपला जो जवळचा नंबर आहे किंवा 40चा नंबर आहे तोही आपल्याला येतो. तर हीच टेक्नॉलॉजी आपण 40 नंतर वापरू शकतो का? तर नाही. 18 ते 40 वर्षामध्ये आपण लेसिक
शस्त्रक्रिया करू शकतो. 40शी नंतर काय होतं, आपल्याला एक लांबचा नंबर येतो, एक जवळचा नंबर येतो आणि अधोमध्ये एक कम्प्युटरचा पण एक इंटरमिडिएट फोकस असा एक 3 नंबर आपल्याला साधारण लागतात. म्हणून एक प्रोग्रेसिव्ह नावाचा चष्मा असतो जो आपण युजली वापरतो, जेणेकरून आपल्याला तिन्ही डिस्टन्सेस क्लिअर दिसतात. तर 40शी नंतर जी टेक्नॉलॉजी आहे त्याला आम्ही प्रेस बियॉन्ड असं म्हणतो. तर हे प्रेस बियॉन्ड हे लॅसिकचंच पुढचं ट्रीटमेंट आहे, ज्यात आपल्याला लांब, जवळ आणि इंटरमिडिएट ह्या तिन्हीही विजन क्लिअर करता येतात. आणि 60 नंतर तर जर आपल्याला कॅटरॅक्ट झालं असेल तर आपण ती कॅटरॅक्टची जी लेन्स आहे ती काढून त्याच्या जागी आपण चांगली ट्रायफोकल किंवा मल्टीफोकल लेन्स बसवतो, जेणेकरून आपल्याला तिन्हीही विजन्स क्लिअर दिसतात. तर कुठल्याही एज ग्रुप, आता हे म्हणू शकत नाही की वी कॅनॉट मेक यू स्पेक्टॅकल फ्री. प्रत्येक एज ग्रुपला वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स आणि प्रोसिजर्स पॉसिबल आहेत. बऱ्याच वेळा लेसिकला सुद्धा कसं आहे की काय क्रायटेरियाज आहेत जे आपण फॉलो करतो. तुमचा डोळ्यांचा पॉवर किती आहे, कॉर्नियाची थिकनेस योग्य आहे का, नंबर सतत बदलतोय का, वय किती आहे, हे सगळ्या गोष्टी आहेत, ड्रायनेस आहे का. तर हे ह्याच्यात जर कुठे आपल्याला सापडलं की नाही हा कॅन्डिडेट क्लासिकसाठी योग्य नाही आहे, तर त्याच्यासाठीही आपल्याकडे ICL नावाची ट्रीटमेंट आहे. ICL म्हणजे काय, तर एक कॉन्टॅक्ट लेन्स असते जी आपण डोळ्याच्या आत बसवतो. ती एक परमनंट कॉन्टॅक्ट लेन्स असते. तर त्याला काय रोज काढ घाल वगैरे करायला लागत नाही आणि त्याचेही रिझल्ट्स अतिशय सुंदर आहेत आणि कुठलेही साईड इफेक्ट्स किंवा कॉम्प्लिकेशन्स त्यातही होत नाहीत, जर का व्यवस्थित तपासण्या आपण केल्या आणि योग्य क्रायटेरियाज फॉलो केल्या तर. स्पेक्स इंडिपेंडन्स फ्रॉम स्पेक्टॅकल्स ॲब्सोल्युटली पॉसिबल आहे आणि आय थिंक तो नीड पण आहे. ऍक्च्युली सगळ्यांना आवडत नाही की आम्ही लहान मुलांपासून ऍक्च्युली तरुणपर्यंत तुम्ही बघाल की नो बडी वॉन्ट्स टू वेअर ग्लासेस. तर येस, ॲब्सोल्युटली खूप ऑप्शन्स अवेलेबल आहेत आणि सेफ ऑप्शन्स सुद्धा अवेलेबल आहेत. चष्मा घालवता येतो का, तर हो घालवता येतो. फक्त एज, प्रत्येक त्या एजनुसार वेगवेगळे क्रायटेरिया आहेत, किती काळजी घ्यावी लागते. म्हणजे जेव्हा बरेचसे मिथ्स दूर होतात तेव्हा निर्णय घेणं देखील तितकंच सोपं होतं. आता आपण प्रिव्हेन्शन बद्दल बोलूया. डोळ्यांच्या आरोग्यासाठी एखाद्या कुटुंबाने किंवा एखाद्या व्यक्तीने 5 सवयी अंगीकाराव्याच, तर त्या सवयी कोणत्या असतील? विशेषतः लहान मुलं, सिनियर सिटीजन्स, डायबेटिक पेशंट असतील किंवा लेन्स वापरणारे असतील, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? सगळ्यात पहिलं मी म्हणेल की नियमितपणे तुम्ही डोळे तपासणी करून घ्या. गरज आहे का? येस, गरज आहे. मला सगळं छान दिसतंय, मी तरी जाऊ का? येस. कारण खूप गोष्टी असतात, राईट फ्रॉम ड्राय आईज टू रेटिनाच्या आजार. तर दर वर्षातून एकदा तुम्ही फक्त एक रुटीन आय चेकअप करून घ्या, म्हणजे तुमचे डोळेही निरोगी राहतील. कुठलं काय आजार असेल तर तो लवकर पीक होईल आणि तो ट्रीट करता येईल. दुसरं म्हणजे तुम्हाला जर सिस्टेमिक काही आजार असतील, जसं काय डायबिटीज, हायपरटेन्शन, तर ह्या पेशंट्सना दर 6 महिन्यांनी आपले रेटिना इव्हॅल्युएशन करून घेणे खूप गरजेचं आहे. रेटिनामध्ये कुठे सूज आली आहे, कुठे ब्लिडिंग झालं आहे, ह्या गोष्टी जर आपण डोळे तपासले नाही तर आपल्याला ते पिकअप होणार नाही आणि ते एकदा प्रोग्रेस झालं की जी विजन लॉस रेटिनाच्या आजारमुळे होतात ते परत आपल्याला रिकवर करता येत नाही. जसं काय मोतीबिंदू ऑपरेशनमध्ये आपण लेन्स काढली, चांगली लेन्स बसवली, विजन इज रिकवर्ड. बट रेटिनामध्ये देर इज ओनली वन रेटिना जे आपल्याला गॉडने दिलं आहे, तो तसंच जपायला लागतो आणि त्यासाठी मॅन्डेटरी एक रेटिना इव्हॅल्युएशन डायबेटिक आणि हायपरटेन्सिव्ह पेशंट्सनी करून घ्यावं. तुम्ही कॉन्टॅक्ट लेन्स वेअरर्स ज्याबद्दल जे विचारलं, तर जे पेशंट्स कॉन्टॅक्ट लेन्सेस वेअर करतात त्यांनी नियमितपणे कॉन्टॅक्ट लेन्स जे काय असेल तुमचे मंथली डिस्पोजेबल, डेली डिस्पोजेबल, त्यानुसार ते डिस्पोज करावे. हँडवॉश करूनच कॉन्टॅक्ट लेन्स वापर केलं पाहिजे. जेव्हा तुम्ही कॉन्टॅक्ट लेन्स वापरताय तेव्हा स्विमिंग किंवा पाणीचा प्रयोग डोळ्यांच्या भोवती केलं नाही पाहिजे आणि कॉन्टॅक्ट लेन्स घालून कधीच झोपायचं नाही. कारण जर आपण कॉन्टॅक्ट लेन्स
ची काळजी व्यवस्थित नाही केली तर खूप गंभीर इन्फेक्शन्स डोळ्यांचे होतात. इन्फेक्शन्स हे इतके सिरियस असतात की 2-2 महिने सुद्धा रिकवर होत नाही आणि रिकवर झालं तरी त्याची टीक डोळ्यांवर कायम राहते. तर कॉन्टॅक्ट लेन्स वेअरर्सनी नक्कीच काळजी घ्यावं की ते व्यवस्थित प्रिकॉशन्स घेत आहेत ना. आता ओल्ड एजमध्ये जे पेशंट्स आहेत त्यांनी काय करावं तर नियमित डोळे तपासणी करावं, शुगर बीपी हे कंट्रोलमध्ये ठेवावं आणि ऑब्व्हियसली स्क्रीन टाइम हा सगळ्यांनीच कंट्रोलमध्ये कमी तर नाही करता हो येणार, पण येस control बट येस एक कंट्रोल पाहिजे. आणि लहान मुलांमध्ये विशेष प्रकारे जर का आपण इग्नोर केलं की चष्म्याचा नंबर आहे आणि चष्मा आपण नाही घालत आहात तर त्यांना लेझी आय आळशी डोळा जे मी एक सांगितलं, तिरळेपणा ह्या सगळ्या गोष्टी निर्माण होऊ शकतात. अगदी ड्राय आय पासून आय स्ट्रेन, हेडेक ह्या गोष्टी पण लहान मुलांना होत आहेत. तर नियमितपणे हे पूर्ण कुटुंबानीच डोळे तपासणी करावं हे माझं सजेशन राहील. दुसरं मी म्हणेल की लहान मुलांना तुम्ही मैदानी खेळ कंपल्सरी करा 1 ते 2 तास. त्यांचे डोळे टेस्ट करा आणि त्यांना स्क्रीन टाईम हा एक रिस्ट्रिक्ट करा. म्हणजे त्यांना एक टायमिंग तुम्ही सेट करा आणि त्याप्रमाणे तुम्ही त्यांना ते बघायला परवानगी द्या. तिसरं म्हणजे तुमचं लाईफस्टाईल. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. चांगलं जेवण, सगळे हिरव्या पालेभाज्या, योग्य व्यायाम हे सगळ्या गोष्टी लाईफस्टाईलसाठी जेवढ्या इम्पॉर्टंट आहेत तेवढ्याच डोळ्यांसाठी पण इम्पॉर्टंट आहेत. आठवडाभर तुम्ही काम करता, रविवारी तुम्ही आराम करता. डोळ्यांवर पण आठवडाभर स्क्रीनचा ताण येतोय पण रविवारी तुम्ही त्यांना आराम देताय का? ॲटलिस्ट रविवारचा दिवस स्क्रीनपासून दूर राहावा. कुठे बाहेर ट्रेकिंगला जावा, मुलांनाही घेऊन जा सोबत. म्हणजे तेही लांबचं बघतील, डोळ्यांनाही रिलॅक्स राहणार आहे, तुम्हालाही स्क्रीनपासून फ्रीडम मिळणार आहे. जर संडेला पण तुम्ही सतत रील्स आणि मोबाईलच बघत राहणार आहे तर डोळ्यांना रेस्ट हा प्रकारच मिळत नाहीये. म्हणजे जे डेली रुटीन आहे त्यात थोडेफार चेंजेस केले तरी ते खूप बेनिफिशियल आहे राहतील. डोळ्यांच्या आरोग्यासाठी. अगदी अगदी निश्चितच. म्हणजे जे उपाय तुम्ही सांगितले ते आमच्या प्रेक्षकांसाठी खरंच फायदेशीर असतील आहेत आणि राहतील ठरतील ही पुढे. मात्र तुम्ही तुमच्या सर्जिकल प्रॅक्टिसमध्ये स्वतःला मोटिवेटेड कसं ठेवता? माझ्या 2 छान मुली आहेत ते माझी प्रेरणा आहेत. आय मीन ते आत्ताच खूप म्हणजे हे ते नेहमी विचारत असतात, मम्मा हे काय, ते काय. डोळ्यांच्या विषयी ते खूप उत्साहित असतात. कारण ते एक प्रकारे ते पण बघतात की काय लहान मुलांपासून आपण ओल्ड एजपर्यंत कसे वेगवेगळे डोळ्यांचे आजार आहेत आणि कसं आपण एक वेगळे डायग्नॉस्टिक आणि ट्रीटमेंट पद्धती आहेत. तर ती क्युरिओसिटी त्यांच्यात आत्तापासूनच निर्माण होतीये. तर इट्स व्हेरी नाईस टू सी देम. म्हणजे खरंच मॅडम, तुम्ही जे काही डोळ्यांच्या आरोग्याविषयीचे गैरसमज आहेत, आधुनिक उपचार पद्धतीबद्दल तर आपण बोललोच, पण जे काही गैरसमज आहेत ते खूप साध्या सोप्या भाषेत तुम्ही दूर केले आहेत. ही संपूर्ण माहिती आमच्या प्रेक्षकांसाठी खूप महत्त्वाची आणि फायदेशीर आहे. तुमचे पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार या संपूर्ण माहितीसाठी. धन्यवाद. तर प्रेक्षकांनो, आपल्या डोळ्यांची काळजी ही समस्या निर्माण झाल्यावरच नव्हे तर ती होण्यापूर्वी घेणं अधिक महत्त्वाचं आहे. नियमित आय चेकअप, योग्य लाईफस्टाईल आणि वेळेवर उपचार यामुळे अनेक गंभीर समस्या टाळता येऊ शकतात. आजचा हा संवाद तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण मुलाखतींसाठी आमच्या डिजिटल प्रभातला फॉलो करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह.